ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा झाले 100 कोटी, मात्र प्रत्यक्षामध्ये 75,000ंचीच दिली भरपाई। माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर। माहितीच्या अधिकारामध्ये दिलेली माहिती चुकीची, मुख्यमंत्र्यांचा अंबादास दानवेंना स्पष्टीकरण। ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये 61 कोटींची मदत दिल्याचा दावा, चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाईचा इशारा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घरी बसवेल। उद्धव ठाकरेंचा महायुतीला सज्जड दम। अहो, उद्धव ठाकरे विधिमंडळामध्ये किती वेळ बसलात? उद्धव ठाकरेंच्या टीकेचा किळस आला आहे। प्रवीण दरेकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आतापर्यंत 32 शासन निर्णय जारी आणि 21,000 कोटींची मदत दिली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, 30 जूनच्या आत कर्जमाफी देऊ असा पुनरुच्चार। अतिवृष्टीवरच्या चर्चेदरम्यान सभागृहामध्ये मंत्री नसल्याने भास्कर जाधवांचा संताप। सचिव दर्जाचे अधिकारी देखील उपस्थित नसल्याने सरकारची अनास्था चव्हाट्यावर। शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांचाही जाधवांच्या सुरात सूर। देवस्थानांच्या 50% जमिनी फेरफार करून लाटल्या, सरकारनं श्वेतपत्रिका काढावी। विजय वडेट्टीवारांची मागणी, स्वतंत्र कायदा करावा लागेल, बावनकुळेंचं उत्तर। 2008च्या राड्याला चिथावणी दिल्याचा गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचा कोर्टात जबाब। काही मिनिटांमध्ये संपली सुनावणी, 1 महिन्यात खटला निकाली लागेल, सहकार्य करा, न्यायाधीशांची टिप्पणी। नाशिकमध्ये अखेर तपोवनातल्या 300 झाडांवर पडली कुऱ्हाड। साधूग्राम नाही पण एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची झाली कत्तल। कुंभमेळ्यासाठी उभारला जातोय नवा एसटीपी प्लांट। इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना भरपाई मिळणार, प्रत्येक प्रवाशाला 10,000 रुपयांची भरपाई देण्याचा इंडिगोचा निर्णय। 10,000 रुपयांचं व्हाउचर पुढच्या बुकिंगच्या वेळी त्यांना वापरता येणार। सागरा प्राण तळमळला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या अमर काव्याला उद्या 116 वर्ष पूर्ण। त्यानिमित्तानं उद्या अंदमान निकोबारमध्ये आयोजित कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अमित शहा देखील उपस्थित राहणार। सुलभ शौचालयामध्ये अनधिकृतरित्या थाटला संसार। मुंबईतील रे रोड परिसरातील धक्कादायक प्रकार। रात्री शौचालयामध्ये बसून मद्यपान, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।